आजपासून 5 वर्षांनी तुमची जॉब जी सध्याची आहे ती असणार आहे का? की हा प्रश्न आज जगभरामध्ये लोक स्वतःला विचारत आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय इतक्या वेगानं पुढे जात आहे की लोक घाबरलेले आहेत. लोक उत्साहित पण आहेत आणि काही लोक अजूनही हाच विचार करताय की हे आपल्या बाबतीत होणार नाही. पण खरं काय आहे? एआय खरंच जॉब खाणार आहे का, की उलट नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रियालिटी चेक घेऊ आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊ की कोणत्या जॉबवर एआयचा सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो, कोणत्या स्किलची डिमांड वाढणार आहे, आणि जर तुम्ही पुढचे 10 वर्ष करिअर सुरक्षित ठेवायचा विचार करत असाल, आजपासून तुम्ही काय केलं पाहिजे ह्यावर सुद्धा आपण डिस्कशन करू. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, एआय तुमची जॉब घेणार नाही, पण एआय वापरणारा माणूस नक्की तुमची जॉब घेऊ शकतो. आणि हे वाक्य अगदी सोपं आणि साधं वाटतं, पण पुढच्या काही वर्षात भविष्य यामध्येच लपलेलं असणार आहे. पूर्वी कम्प्युटर आलं तेव्हा लोक म्हणाले जॉब जातील, इंटरनेट आलं तेव्हाही तेच बोलले, पण त्या टेक्नॉलॉजीमुळे युट्यूबर, डिजिटल मार्केटर, ऍप डेव्हलपर, इन्फ्लुएन्सर, एसईओ एक्सपर्ट आणि हजारो नवीन करिअर ऑप्शन्स आता तयार झालेले आहेत. टेक्नॉलॉजी जॉब संपवत नाही, जॉब्स बदलते. म्हणून घाबरण्यापेक्षा बदल स्वीकारणारे लोक पुढे जातात. ही गोष्ट लक्षात ठेवून त्या बदलाला स्वीकारायला सुरुवात करा. आता प्रश्न आहे, एआयचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या जॉब्सवर होणार आहे? उत्तर आहे, अशा जॉब्स ज्यामध्ये रोज तेच तेच काम करावं लागतं. जसं उदाहरणार्थ मी सांगायला गेले, डाटा एंट्री, बेसिक डॉक्युमेंटेशन, सिंपल रिपोर्ट जनरेशन, रुटीन कस्टमर सपोर्ट, ट्रान्स्क्रिप्शन किंवा अगदी बेसिक कॉन्टेंट रायटिंग सुद्धा. ही काम एआय अगदी सेकंदामध्ये करतं. आणि याचा अर्थ असा नाही की हे क्षेत्र बंद होईल, प्रत्येकाची जॉब उद्या जाईल, असं काही होत नाही. तुम्ही जर असा विचार करता, या मी हेच तर काम करतो तर माझं जॉब जाईल का, तर ऍब्सोल्युटली नो. कारण हे जर काम तुम्ही एआय रिलेटेड वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढेल. तुम्ही जर एआयच्या मदतीने हे सगळे काम करायला शिकलात तर हे जॉब तुमचं जाणार नाही आणि तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये पुढे रँक कराल. आता आपण दुसरी बाजू बघूया, एआय मुळे कोणत्या स्किलची डिमांड वाढणार आहे. सर्वात आधी क्रिएटिव्ह स्किल्स. एआय इमेज तयार करू शकतो, स्क्रिप्ट लिहू शकतो, व्हिडिओ एडिट करू शकतो, पण लोकांच्या भावना अजिबात समजून घेऊ शकत नाही. नवीन आयडिया तयार करणं हे अगदी माणसालाच करावं लागतं. स्टोरी टेलिंग करणं, ब्रँड बिल्डिंग करणं अजूनही ही माणसाचीच ताकदीचं काम आहे आणि त्याच्या माणसाच्याच डोक्याचं काम आहे. म्हणून कॉन्टेंट क्रिएटर्स, ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट, क्रिएटिव्ह मार्केटर्स, व्हिडिओ स्ट्रॅटेजिस्ट, स्टोरी टेलिंग यांची डिमांड अधिक जास्त वाढणार आहे. ठीक आहे, सो ह्या फील्डमध्ये अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि नवीन स्किल शिकून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी स्किल म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट, म्हणजे स्ट्रॅटेजिकली ज्या गोष्टी आपण विचार करू शकतो. एआय तुम्हाला माहिती देईल, पण बिझनेसचे डिसिजन अजून सुद्धा माणूसच घेतो, एआय घेत नाही. काय करायचं, कसं करायचं, या सगळ्या मार्केटला टार्गेट काय ठेवायचा, कंपनीची ग्रोथची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हे पण अजूनही माणूसच ठरवतो. म्हणून मार्केटिंग एक्सपर्ट, बिझनेस कन्सल्टेशन, प्रोजेक्ट मॅनेजर्स, डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आणि यांची सगळ्यांची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार नाही, तर उलट ह्यांच्यामुळे प्रोडक्टिव्ह जास्त होणार आहे आणि त्यांची डिमांड खूप जास्त वाढणार आहे. तिसरं क्षेत्र म्हणजे ह्युमन कनेक्शन्स. डॉक्टर, टीचर, काउन्सिलर, कोच, ट्रेनर, सायकोलॉजिस्ट आणि असे भरपूर प्रोफेशन. यामध्ये माहिती देऊन अजिबात काम चालत नाही. तिथे विश्वास असणं, भावना असणं, मानवी संवाद असणं महत्वाचं असतं. यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की एआय तुम्हाला फक्त माहिती देत आहे, पण तुमची परिस्थिती समजून तुम्हाला धीर देऊ शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात एआय हा फक्त एक ऍज अ हेल्पर काम करणार आहे, रिप्लेसमेंट अजिबात नाहीये. ठीक आहे, आता एक उदाहरण बघूया. समजा 2 डिजिटल मार्केटर आहेत, दोघांकडे सेम नॉलेज आहे. पहिलं अजूनही प्रत्येक रिसर्च आणि प्रत्येक रिपोर्ट मॅन्युअली तयार करत आहे आणि दुसरा ChatGPT, कॅनवा, क्लॉड, ग्रॉक आणि काही ऑटोमेशन टूल्स वापरतोय. दोघांची स्किल सारखी आहे, पण दुसरा माणूस अर्ध्या वेळामध्ये 3 पट जास्त काम करतोय. आणि आता हा क्लायंट जो आहे तो पहिल्या माणसाला निवडेल की दुसऱ्या माणसाला, कारण तो प्रोडक्टिव्ह काम करेल ऑब्व्हियसली दुसऱ्याला. म्हणजे एआय स्किलची जागा घेत नाहीये, तर स्किल ला अधिक पॉवरफुल बनवत आहे. आणखी एक उदाहरण जर आपण समजून घेतलं तर, इंजिनिअरिंग स्टुडंट कोडिंग शिकतोय आणि वर्षापूर्वी काही छोटंसं प्रोजेक्ट बनवायला 2-3 दिवस त्यांना लागायचे. आज एआय कोडिंग असिस्टंट वापरून तो काही तासामध्ये त्यांचं प्रोटोटाइप तयार करू शकतो. त्यामुळे एआय त्याची जागा घेत नाही, तर त्याला अधिक वेगाने काम करायला मदत करतो. आणि जर त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी येत आहे, तर तो विद्यार्थी ऍज अ असिस्टंट एआयला त्याची मदत घेऊ शकतो आणि फास्ट काम करू शकतो. आय होप तुम्ही समजू शकत असाल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करतेय. अजूनही भरपूर असे स्टुडंट्स आहेत आणि वर्किंग प्रोफेशनल आहे जे खूप मोठी चूक करत आहेत. डिग्री पूर्ण झाली की लर्निंग लगेच बंद करून देतात, म्हणजे लगेच थांबवून देतात. आजच्या काळात हा विचार अतिशय धोकादायक आहे. टेक्नॉलॉजी दरवर्षी बदलतीये. आजच्या ज्या स्किल आहेत त्या 5 वर्षानंतर आउटडेटेड होऊ शकतात.
म्हणून फ्युचर सिक्युअर ठेवायचं असेल तर सतत काही ना काही शिकत राहणं हीच सर्वात मोठी स्किल आहे. मग आजपासून नेमकं काय करायचं, कविता ताई आम्हाला तूच सांग. ठीक आहे, सर्वात आधी एआय ला घाबरू नका, एआय वापरायला शिका. चॅट जीपीटी, जेमिनाय, कॅनवा एआय आणि इतर ऑटोमेशन टूल्स वापरायला सुरुवात करा. कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा सुरुवातीला, त्याची खूप गरज पडेल. कारण एआय माहिती देईल पण लोकांना पटवून देणं, रिलेशनशिप तयार करणं आणि लिडरशिप दाखवणं हे माणूसच करू शकतो. तिसरं म्हणजे डिजिटल स्किल्स शिका. डिजिटल मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग, एसईओ, पर्सनल ब्रँडिंग, पेड ऍड्स यांसारख्या स्किल्सची डिमांड पुढच्या काही वर्षामध्ये अगदी जास्त वाढणार आहे. आणि एक प्रॉब्लेम आहे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट लोक तयार करत नाही, तर ते तयार करायला स्टार्ट करा. कंपनीज आता डिग्रीपेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या लोकांना जास्त महत्व देतीये. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, एआय हा तुमचा शत्रू नाहीये, तर एक टूल आहे. जसं कॅल्क्युलेटर आल्यामुळे मॅथ्स संपलं नाहीये, तसंच एआय आल्यामुळे माणसाची गरज संपणार नाहीये. पण कॅल्क्युलेटर वापरता येणारा विद्यार्थी जो आहे ना, तो न वापरता येणारा विद्यार्थी, यामध्ये दोघांमध्ये ना खूप जास्त फरक जाणून येईल. अगदी तसंच एआयचं सुद्धा आहे. आताच्या काळामध्ये भविष्य त्याच लोकांचं सिक्युअर आहे जे बदल स्वीकार करतील आणि नवीन स्किल शिकतील. टेक्नॉलॉजी सोबत अपग्रेड स्वतःला ठेवलं तर तुमची भीती तुम्ही मनातून काढून ठेवा. तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. लर्निंगवर जास्त फोकस करा. तुमचं करिअर तिथे सिक्युअर राहील आणि तीच व्यक्ती पुढे जाईल जी शिकेल, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करेल आणि नवीन टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी म्हणून ग्रॅब करायला तयार राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ऑनलाईन कोर्स बनवून आपण कसा पैसा कमवू शकतो हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.